तर सर्वांचं स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज एक खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तो की CNE संदर्भात आहे. तर पहा, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे, महाराष्ट्र परिचर्या परिषद या अंतर्गत 5/1/2026 या तारखेचा एक महत्त्वाचा अपडेट आहे. तर पहा, कोणता अपडेट आहे, तर चला स्टार्ट करूया. पहा, या ठिकाणी परिपत्रक आलेलं आहे, जे की शासकीय जे कोणी असेल कर्मचारी ॲज अ स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे थोडक्यामध्ये. तर पहा, प्रति सर्व नोंदणीकृत परिचारिका महाराष्ट्र राज्य. तर पहा, या ठिकाणी विषय काय असणार आहे, परिचारिकांचा CNE CPD प्रशिक्षण कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणना करण्याबाबत. कर्तव्य कालावधी याचा अर्थ काय होतो? कर्तव्य कालावधी म्हणजे सर्व्हिस डे. याचा काय अर्थ होतो? सर्व्हिस डे म्हणून असं याचा कर्तव्य कालावधी असं याचा अर्थ होतो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर, आपण जेव्हा CNE करायला जातो, तेव्हा CNE करायला जाण्यासाठी आपण ऑन ड्युटी जात नाही. ठीक आहे, ड्युटी लागलेली आहे त्या दिवशी आपण CNEला जातो का? त्या दिवशी नाही जात. CNEला कधी जातो आपण? ज्या दिवशी आपण जे आहे सुट्टी आहे, म्हणजे आपल्याला ज्या दिवशी आपल्याला एकतर SS घ्यावं लागेल किंवा मग FS घ्यावं लागेल, किंवा मग त्या दिवशी उदाहरणामध्ये मंडे टू फ्रायडेमध्ये कधी असेल तर त्या दिवशी आपण डे ऑफ कॅन्सल करून हे जर नाही घेतलं तर कोणता तरी डे ऑफ घ्यावा लागेल वीकमधला. ठीक आहे, तर ह्या ड्युट्या त्या ठिकाणी लावावं लागेल आणि मग आपल्याला CNE अटेंड करावं लागेल. ठीक आहे, तर यामध्ये काय व्हायला लागले, आपले जे ॲक्च्युअल जी ड्युटी सुट्टी आहे ती सुट्टी आपली ही CNE करण्यामध्ये चालली आहे. ठीक आहे, त्या सुट्टीचा आपल्याला काही लाभ होत नाही, कारण ती सुट्टी जी आहे आपण कुठंतरी यूज करायला लागलो आहे, कुठंतरी म्हणजे आपण ती CNE अटेंड करण्यासाठी यूज करायला लागलो आहे. तर ठीक आहे, तर हे CNE जर तुम्ही अटेंड करत असताल तर त्याच्यासाठी तुम्हाला ते दिवस जे आहे तुम्हाला या ठिकाणी ॲज अ तुमचं जे ड्युटी आहे, म्हणजे तुमचं जे सर्व्हिस आहे, ते सर्व्हिस दिवस म्हणून तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल, असं या ठिकाणी हे परिपत्रक निघालेलं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडला असेल, की असं जर तुम्ही म्हणताय, तर मग CNE वर्षभरामध्ये खूप सारे होतात. मग आम्ही खूप सारे CNE अटेंड करू आणि त्या दिवशी मग आम्ही बाहेर राहू. असं नाही चालत. यामध्ये या परिपत्रकामध्ये काही असे ठराविक दिवस दिलेले आहेत, की ठराविक एवढे असे ठरलेले डेज आहेत किंवा सुट्ट्या आहेत, तेवढेच दिवस तुम्ही करू शकता, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ती पण सर्व माहिती पाहून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मेन मुद्दा जो आहे तो तर तुम्हाला कळालेला आहे. ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी पुढं काय सांगितलेलं आहे, परिपत्रक या ठिकाणी पहा काय विषय तर सांगितला तुम्हाला. त्यानंतर संदर्भ या ठिकाणी पहा, परिषदेचे परिपत्रक जे आहे CNE CPD नोंदणीचं. त्यानंतर दुसरं आहे शासन परिपत्रक सूचना, ज्यामध्ये परिचर्या 11 जानेवारी 2018चं एक आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही आपण पुढे याच्यामध्ये पाहून घेणार आहे. त्यामध्ये पहा विषय पहा, महोदय, महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे परिपत्रक जे आहे CNE नोंदणीकृत 2025 या ठिकाणी पहा 19/11/2025 हे आपण पाहणार आहे. नुसार राज्यातील नोंदणीकृत परिचारिकांना त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी, म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचं रिन्युअल करण्यासाठी CNE CPD करणे बंधनकारक आहे. ठीक आहे, पहा या ठिकाणी काय सांगताय, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मग तुम्हाला 5 वर्षांनी रिन्युअल करण्यासाठी जे आहे तुमचं CNE किंवा CPD करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन जे आहे किंवा कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढं काय सांगितलं आहे, शासन परिपत्रक सूचना जे आहे यामध्ये 11 जानेवारी दिनांक 2018 नुसार CNE CPD करण्यासाठीचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजण्यात यावा. म्हणजे तुम्ही CNE अटेंड करताय तर ती तुम्ही ॲज अ कर्तव्यावर हजर आहात असं ग्राह्य धरण्यात यावं. ठीक आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कर्तव्य कालावधी समजण्यात यावा असे निर्देश आहेत, परंतु त्यासाठी संबंधित परिचारिकांना त्यांच्या वरिष्ठ, आता एक महत्त्वाचा पॉईंट, आज CNE असेल आणि त्या CNEला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला CNEच्या सुट्ट्या पण आहेत म्हणून असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण एक महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी पहा, पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, जेणेकरून रुग्णसेवेत खंड होणार नाही. ठीक आहे,
कोणाची पूर्व परवानगी? वरिष्ठ स्थानिकांची. जी काही त्या ठिकाणी वरिष्ठ असेल, त्या ठिकाणी तुम्ही जॉब करता त्या ठिकाणचे तुमचे सिनियर जे कोणी असेल त्यांची परमिशन घेऊन मग त्या ठिकाणी तुम्हाला जी काही सुट्टी वगैरे आहे ती सुट्टी तुम्ही घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता. मग त्या ठिकाणी तुमचं काय होईल, ॲज अ तुम्ही तिथं काम केलेलं आहे, तो दिवस तुम्ही काम केलेलं आहे म्हणून ग्राह्य करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तरी सर्व संबंधितांनी सदर शासन परिपत्रकानुसार CNE CPDचा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणण्याचे परिपत्रकानुसार कारवाई करावी. ठीक आहे, हे झालं पूर्ण हे पत्र जे आजचं आहे. यामध्ये आपले जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे डॉक्टर रामलिंग माळी साहेब, त्यांची या ठिकाणी सिग्नेचर पण आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलंय, पुढचा पत्र तो पण पाहून घेऊ आपण. यामध्ये पहा, हे जे आहे वरचं आपण ही जी तारीख आहे हे संदर्भ जोडलेली ती तारीख या ठिकाणी आहे पहा, या ठिकाणी 19/11/2025. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितले, निरंतर परिचारिका प्रशिक्षण CNE पूर्ण करून नोंदणी प्रमाणपत्राची नूतनीकरणास पात्र होणे बाबत CNE जे आहे तुमचं करण्यासंदर्भामध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा काय सांगितले, थोडंसं CNE संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. माननीय महोदय, या ठिकाणी पहा, महाराष्ट्र परिचर्या परिषदेने निरंतर परिचर्या प्रशिक्षण म्हणजे CNE सन 2016 पासून या ठिकाणी सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर ती सुरू केल्यानंतर काय 5 वर्षाची नोंदणी कालावधीमध्ये 150 क्रेडिट पॉईंट्स पूर्ण करणे आवश्यक आहे. 2016 पासून CNE चालू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाचं एक रजिस्ट्रेशन रिन्युअल भेटेल. एक रिन्युअल भेटल्यानंतर ते रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला 150 पॉईंट हे लागणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी लागतात. ठीक आहे, त्यानंतर नोंदणीकृत परिचारिकांना मार्च 2027 पर्यंतच्या कालावधीकरिता 2027च्या कालावधीकरता प्रमाणपत्र नूतनीकरण म्हणजे तुमचं रिन्युअल देण्यात आलेले आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द आता जेवढ्यांचे आहेत त्यांची तारीख हीच आहे. ठीक आहे, मार्च 2027. त्यानंतर मध्ये सर्व नोंदणीकृत परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षणाद्वारे म्हणजेच कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशनद्वारे एवढे पॉईंट्स कलेक्ट करायचे आहेत, म्हणजे 150 पॉईंट कलेक्ट करायचे आहेत. त्यांना पुढील 5 वर्षाच्या कालावधीकरिता 27 ते 2032 नूतनीकरण देण्यात येईल. जर या ठिकाणी पहा, तुम्ही जर पॉईंट 150 केले असतील तरच तुम्हाला 27 ते 32 जे आहे 2027 ते 2032 तर या कालावधीसाठी तुम्हाला रिन्युअल करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ज्या परिचारिकांना 2022 ते 27 या कालावधीकरता 150 क्रेडिट पॉईंट्स निरंतर परिचर्या प्रशिक्षण पूर्ण करणार नाहीत, पहा या ठिकाणी केलं तर तुम्हाला रिन्युअल भेटेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जर नाही केलं तर करणार नाहीत, त्यांनी भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्ली यांचे राजपत्र मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याचे समजून त्यांना 2027 ते 2032 या कालावधीकरता नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण देण्यात येणार नाही व त्यासाठी ते स्वतः जबाबदार राहील याची त्यांनी स्वतः नोंद घ्यावी असं या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी नोट करून हायलाईट केलेला पॉईंट आहे एवढा तो तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी जो आहे की आपल्याला आता हे तर कळालं की आपल्याला CNE करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर पहा पुढचा जो पॉईंट आहे जो की 11 जानेवारी 2018च्या पत्रान्वये या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर यामध्ये महत्त्वाचाच मुद्दा पाहून घेऊ आपण, कारण थोडासा व्हिडिओ मोठा होतोय. तर पहा या ठिकाणी सुट्ट्या किती भेटतात ते आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं पाहायचं आहे. जी की पहा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. पहिला पॉईंट आहे, राज्यातील परिचारिकांचे नोंदणीकरण महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांच्याकडून करण्यात येते. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल सदर नोंदणीकरण अबाधित राहण्याच्या दृष्टीने परिचारिकांचे एका वर्षात एक दिवसाची असे एकूण 3 दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम विविध संस्थांकडून आयोजित केले जातात. सदर प्रशिक्षण बंधनकारक असून या 3 दिवसासाठी परिचारिकांचा 1 वर्षात 3 नैमित्तिक रजा खर्च कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला ह्या CNE अटेंड करण्यासाठी 3 दिवस जावं लागेल. ठीक आहे, जावं लागतं, तुम्ही तुमच्या जातात जेणेकरून तुमच्या रुटीनच्या ज्या सुट्ट्या आहेत जे तुम्ही आराम करण्यासाठी घेतल्या होत्या, जे तुमच्या फॅमिली टाईमसाठी घेतल्या होत्या, त्या सुट्ट्या जे कुठं चालल्यात तुमच्या ह्या CNE करण्यासाठी चालल्यात. ठीक आहे, तर या ठिकाणी 3 दिवसांसाठी परिचारिकांना एका वर्षात 3 नैमित्तिक रजा खर्च कराव्या लागतात. तथापि
शासन निर्णय वित्त विभाग 19 एप्रिल 1977 सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक 16 मधील तरतुदीनुसार अनुज्ञेय प्रशिक्षणासाठी घेतलेल्या रजा ह्या कर्तव्य कालावधी समजण्यात याव्या. म्हणजे या ठिकाणी हा नियम आहे. या नियमाअंतर्गत जे आहे वित्त विभागाचा 19 एप्रिल 1977 सोबतच्या परिशिष्ट या नियमानुसार तुम्ही जर कोणतं शिक्षणासाठी असेल किंवा मग कोणत्या ट्रेनिंगसाठी जर तुम्ही ती सुट्टी घेतली असेल तर ती सुट्टी तुम्ही ॲज अ सर्व्हिस म्हणून सर्व्हिस ड्युटी करताय म्हणून ग्राह्य धरण्यात यावी असा हा नियम या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, प्रशिक्षणासाठी घेतलेल्या रजा कर्तव्य कालावधी समजण्यात यावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत याच तरतुदीनुसार डॉक्टर व प्राध्यापकांना सेमिनार, परिषदा इत्यादीसाठी हजर राहण्याची कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात येतो. ठीक आहे. आता या ठिकाणी डॉक्टर असेल किंवा मग शिक्षक असेल तर त्यांना हे लागू आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परिचारिकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण चांगल्या शुश्रूषा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असल्याने शासन निर्णय 19 एप्रिल 1977 मधील तरतुदीनुसार सदर प्रशिक्षणासाठी रजा नैमित्तिक रजा म्हणून मंजूर न करता कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात यावं. म्हणजे विदाऊट पे जे आहेत ते न ग्राह्य धरता त्या ठिकाणी सर्व्हिस डे ॲज अ तुम्ही म्हणजे ग्राह्य धरावं. मात्र त्यासाठी संबंधित परिचारिकांनी वरिष्ठांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वांना समजलंच असेल. तर एका वर्षामध्ये तुम्हाला 3 दिवस जे आहेत या ठिकाणी तुम्हाला सुट्ट्या भेटणार आहेत CNE करण्यासाठी. फक्त गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नर्स त्यांच्यासाठी लक्षात असू द्या. गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नर्स ज्या आहेत ज्यांचं रजिस्टर्ड झालेलं आहे, सध्या जॉब करता येतं, तर त्यांच्यासाठी हा अधिनियम लागू असेल. त्यांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.